सलाम, नमस्ते, सत श्री अकाल आणि नमस्कार. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. तुमचं स्वागत आहे MLA सेलिब्रिटी 2.0 म्हणजेच आमच्या सीझन नंबर 2 मध्ये. खरं तर असं म्हणतात ना की सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं, पण स्त्री ही अशी सुंदरतेची एक प्रतीक आहे. आणि आज आपल्याकडे जे आलेल्या गेस्ट ऑफ ऑनर आहेत त्या कोण आहेत माहितीये? त्या आपल्या सगळ्यांना सुंदर बनवण्यामध्ये आपली हेल्प करतात. So basically, as one of my dear friend had said, every woman deserves a me time, a pampering time, a caring time. And on that note, I'm here to welcome our today's guest, Pearly Beauty Parlor. ह्या एका अमेझिंग ब्रँडच्या ओनर, and she's managing it so wonderfully. I can't wait to introduce her. आपल्या आजच्या गेस्ट आहेत पूनम भिक्षावंत. नमस्ते. पूनम, आमच्या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हाऊ आर यू फीलिंग? I'm really pleased. And hello, नमस्कार. मी पूनम भिक्षावती मठ. मी पर्ली ब्युटी पार्लर स्पा अँड इन्स्टिट्यूटची ओनर. थँक यू फॉर वेलकमिंग मी ओव्हर हिअर. खूप छान वाटते मला इथे येऊन. मला स्वतःला एक्सप्रेस करता येणार आहे. मला स्वतःची माहिती आणि माझा बिझनेस अजून थोडा एक्सपॅन्ड करायला मला थोडी मदत मिळेल. थँक्यू. थँक यू फॉर ग्रेसिंग टुडेज शो पूनम. पूनम ह्या पर्ली ब्युटी पार्लर अकॅडमी अँड सलोन ह्याच्या ओनर आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून त्या हा ब्रँड हे सलोन सक्सेसफुली रन करत आहेत. बिफोर वी ॲक्च्युअली डाईव्ह इन टू टुडेज शो, लेट मी टेल फ्यू थिंग्स अबाउट पूनम. पूनम ह्या नेहमीच लहानपणीपासून आर्ट्सकडे थोड्याशा झुकलेल्या होत्या अँड शी हॅड बीन वंडरफुल आर्टिस्ट अँड इवन मेकअप आर्टिस्ट राईट फ्रॉम व्हेरी यंग एज. आणि माझ्यासारख्या खूप चर्पी नसल्या, मितभाषी अशा, पण परंतु खूप छान वंडरफुल ह्युमन बीइंग आहेत. एक्स्ट्रीमली हार्ड वर्किंग, एक्स्ट्रीमली प्लीजिंग ह्युमन बीइंग. वी आर व्हेरी व्हेरी ग्लॅड टू हॅव हर ऑन टुडेज शो. आणि आता सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. माझा पहिला प्रश्न असणार आहे पूनम यांच्यासाठी. पूनम, मला हे विचारायचं आहे की पर्ली ब्युटी पार्लर, फर्स्ट ऑफ ऑल वाय दिस नेम पर्ली, आणि हा पर्लीचा प्रवास सुरू कसा झाला? पर्लीचा प्रवास ऍक्च्युली लहानपणीच सुरू झालाय. आय विल टेल दॅट की मी माझ्या आईला बघायचे नेहमी, राईट, की ती स्ट्रगल करायची जेव्हा तिला पार्लर किंवा सलोन्स अटेंड करायचं असायचं. आणि आय बीइंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, माझ्या घरी ते फारसं कोणी रिलेट करत नव्हतं, की त्याला फार महत्व नव्हतं. बट शी बिंग टुवर्ड्स, म्हणजे ती माझ्यासारखी थोडी दिसायला पण छान, पण तिला अजून छान अट्रॅक्टिव्ह दिसावं असं तिला नेहमी वाटायचं. बट तिच्या रेग्युलर रुटीन मधनं तिला ते म्हणजे बजेट फ्रेंडली म्हणा किंवा पॉकेट फ्रेंडली म्हणा, असं तिच्यासाठी ते अफोर्डेबल पार्ट नव्हता तो. बट ती नेहमी करायची जेव्हा तिला कधीही जर फंक्शन्स अटेंड करायचे असतील किंवा जे काही. सो दॅट समवेअर ट्रिगर्ड मी की आपण का नाही असं काहीतरी करत, की जेणेकरून थोडं पुढे गेल्यानंतर मी जर स्वतः सुंदर दिसू शकते, सो वाय नॉट आय एनहान्स द ब्युटी ऑफ द लेडीज, की त्यांना मी त्या तिथपर्यंत त्यांच्या पॉकेट फ्रेंडली किंवा त्यांच्या बजेट फ्रेंडली नुसार मी काहीतरी त्यांना देऊ शकेल. त्यांचं जे ब्युटी आहे ऑलरेडी प्रत्येक एक लेडी ती इनबिल्टच खूप सुंदर असते, फक्त तिला थोडंसं एनहान्समेंटची गरज असते. तो पार्ट मी करते. एंटरप्रेन्युअर, मला असं वाटतं की मी एक ब्युटी थेरपिस्ट असल्या कारणामुळे मला ते काम जास्त आवडतं. जो एनहान्समेंटचा जो पार्ट आहे तो मला जास्त आवडीचा आहे, माझ्या जवळचा आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त चांगला करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते. वाव, दॅट्स सच अ लवली थॉट पूनम. आणि पूनमचं तुम्ही जे प्रिव्हियस वर्क आहे पर्ली ब्युटी पार्लरचं ते नक्की बघा. मी स्वतः पर्सनली तिच्या ब्युटिशियन्स कडनं मेकअप करून घेतलेला आहे अँड दे हॅव ऑलवेज कॉन्सन्ट्रेटिंग ऑन एनहान्सिंग युअर फीचर्स. जसे तुम्ही दिसता तसेच तुम्ही दिसता आणि यू हॅव टू एक्सेप्ट द वे यू आर. Makeup is not just about doing whitewash on your face. That's right, Poonam? Yes, Yeah, so absolutely. Yeah. So on that note, आपला या ब्युटिफुल गेस्ट सोबत आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे. बघत राहा MLA सेलिब्रिटी. पुढचा प्रश्न आहे पूनम तुमच्यासाठी, की ह्या जो ब्युटी क्षेत्रामधला किंवा मी म्हणू शकते ग्रूमिंग क्षेत्रामधला, टीचिंग ब्युटी थेरपी, ह्या सगळ्या क्षेत्रामधला प्रवास कुठेतरी लहानपणीपासूनच सुरू झाला होता का? येस, ॲब्सोल्युटली. जसं की मी म्हटलं की मी माझ्या आईला खूप फॉलो करते. सो तो एक जो पार्ट होता जो ती कव्हर करू शकत नव्हती, सो तिने
त्या क्षेत्रामध्ये स्वतः नॉलेज घेतलं आणि ते ती स्वतःवरती पण अवलंबून करत होती. बट तिने ॲज अ बिझनेस म्हणून नाही घेतला, तर तो स्वतःपुरता मर्यादित तिने ठेवला आणि ते थोडंफार मलाही त्यात ती शिकवत राहिली. मग मी ॲज अ पार्ट म्हणून मी तिच्यावरती किंवा माझ्या घरातल्या ज्या सिस्टर्स आहेत किंवा त्यांच्यावरती थोडंसं एक्सपेरिमेंट करून त्यांच्या स्किनला चांगलं दिसण्यासाठी असं मी नेहमी करत राहिले आणि विच टूक मी टू दिस पार्ट की आत्ता ह्या स्टेजला मी माझं स्वतःचं एक सलून रन करतेय आणि त्याच्यावर खूप सक्सेसफुली रन करतेय. वाव. सो पूनम रिप्रेझेंट करत आहेत त्यांचा वंडरफुल ब्रँड पर्ली ब्युटी पार्लर सलॉन अँड अकॅडमी अँड शी इज गोइंग टू टेल अस मोर अबाउट दिस ब्रँड विथ होल हर हार्ट. सो लेट्स हिअर इट फ्रॉम हर. पर्ली बद्दल आम्हाला काही अजून ऐकायला मिळेल. येस, नक्कीच. पर्लीचा प्रवास अशा पद्धतीने सुरू झाला की ज्या वेळेला म्हणजे माझी आई तर होतीच, बट सेकंड थिंग माझी मेड होती की जिला स्वतःला म्हणजे बघायला कुणीतरी येणार होते आणि त्यावेळेला तिला सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जायचं होतं. सो तिने मला सहज एक प्रश्न विचारला की ताई, तुमच्या पार्लरमध्ये मला थोडं कन्सेशनमध्ये माझं थोडं मेकअप वगैरे असं होईल का? राईट. सो आय सेड, व्हाय यू वॉन्ट कन्सेशन? तू कन्सेशन नको घेऊ, मी तुला फ्री मध्ये करून देते. दॅट ट्रिगर्ड मी अ लॉट. मी म्हटलं की जर अशा मेड्स आहेत की ज्यांना जायची इच्छा आहे पण जाऊ शकत नाही, तर मग आपण त्यांच्यासाठी थोडा आपला जो पार्लरचा रेट जो आहे तो मिनिमम बजेटमध्ये जर केला, तर आय गेस की म्हणजे प्रत्येक स्त्री स्वतःला छान पद्धतीने एनहान्स करू शकेल. माझ्या सलूनमध्ये प्रत्येक क्लासचे म्हणजे अगदी लोअर मिडल क्लास पासून ते अप्पर मिडल क्लास पर्यंत हा येणारा क्लास माझ्या पार्लरचा एक कस्टमर बेस असा आहे. Wow, lovely. So on that note, I'm very, very proud of have this guest on our today's show. किती नोबल थॉट आहे, कारण की ब्युटी थेरपीज म्हणलं की फेशियल झाले, ट्रीटमेंट झालं, ग्रूमिंग थेरपी झालं आणि कुठे ना कुठे या गोष्टीचा ना थोडासा मजाक उडवल्यासारखं असं होतं की बायका या गोष्टींमध्ये खूप पैसे स्पेंड करतात, विच समवॉट इट इज ट्रू ऑल्सो. पण हे नेसेसरी आहे. जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तसं स्किनची काळजी घेणं पण इम्पॉर्टंट आहे. But Poonam has made it easy for us because all her therapies are very, very pocket friendly आणि क्वालिटीमध्ये ट्रीटमेंटमध्ये कुठेही कसूर केला जात नाही. तिच्याकडे ट्रेन्ड ब्युटी थेरपिस्ट आहेत. सो वेन आय एम टॉकिंग अबाउट ट्रेन, येस, शी हॅज हर ओन अकॅडमी एज वेल, जिथे ती ट्रेन करते. लेट्स हिअर इट मोर फ्रॉम पूनम अबाउट दिस ट्रेनिंग पार्ट. येस, दीप्ती, एक वेळ होती अशी की जेव्हा मी एकटीच माझं पार्लर रन करत होते आणि ॲट दॅट टाइम आय थॉट की मला एम्प्लॉयमेंटची आता गरज आहे. सो मी एम्प्लॉईज हायर करायला स्टार्ट केले. राईट. आणि जे मी एम्प्लॉईज हायर केले त्यांना मी स्वतःच्या पद्धतीने मी ट्रेन करायचे आणि बस जस्ट बिकॉज मी त्यांना खूप जास्त पे करू शकत नव्हते, दे यूज टू लीव मी अँड फॉर जस्ट सम पेनी, सम थाउजंड ऑफ रुपीज दे यूज टू स्विच ऑफ द जॉब्स. तर मग मी असं विचार केला की अरे तुम्ही का सोडून जाताय, लेट मी ट्रेन द पीपल हू दे कॅन हायर फ्रॉम मी. सो मग त्यावेळेला असं डोक्यात आलं की आपण अकॅडमी पण स्टार्ट करूया आणि आपण त्या ह्याच्यामध्ये माझे एम्प्लॉईज न नेता तुम्ही तुमचे स्वतःच्या हक्काचे एम्प्लॉईज न्या. लेट माय एम्प्लॉईज बी विथ मी सो आय कॅन ॲटलीस्ट स्टँड टू टेल यू ऑर टू टीच अदर पर्सन की ज्यांना गरज आहे. आणि म्हणजे मग मला पुढे कॅरी फॉरवर्ड करता. एक्झॅक्टली. हा एक खूपच छान थॉट आहे खरं तर. जेव्हा आपण बिझनेस करतो आपलं मेन रेव्हेन्यू कडे लक्ष असतं, पण पूनम यांनी ऍक्च्युली एक खूप नवीन संकल्पना म्हणू शकतो की सुरू केली की जे लोक त्यांच्यासोबत काम करत होते त्याचबरोबर त्यांनी ट्रेनिंग, त्यांना शिक्षण देणं सुरू केलं. त्या शिक्षणामधनं त्यांना एम्प्लॉयमेंट मिळत गेलं. सो अशा कितीतरी मिनी पूनम्स यांच्या अंडर डेफिनेटली तयार झाले असणार. And we are very, very, again, very overwhelming situation आणि मुवमेंट फॉर मी की खरंच यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या ज्या टेक्निशियन्स आहेत, ब्युटी थेरपिस्ट आहेत, ते इतके वेल ट्रेन्ड, वेल सॉफ्ट स्पोकन आहेत. त्यांना एटिकेट्स म्हणा किंवा ड्रेसिंग स्टाईल म्हणा, द वे दे ड्रेस, द वे दे स्पीक, इतक्या त्या छान त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या आहेत ना की त्यांना कुठेही समाजामध्ये कुठेही आता त्या कमी पडणार नाही, स्वतःच्या पायावर छान उभ्या राहतील. So hats off to this thought where she didn't even think about twice while creating employment for other women. So please mark, creating employment for other women हा एक बिझनेसचा खूप मोठा पार्ट असू शकतो.
So moving ahead, now Poonam is going to tell me more about Pearly स्टुडिओ किंवा पर्ली ब्युटी पार्लर सलॉन अँड अकॅडमी एक्झॅक्टली कुठे आहे, किती एरियामध्ये आहे आणि किती सर्व्हिसेस, कशा सर्व्हिसेस आहेत. येस. बिफोर दॅट दीप्ती, आय वुड लाईक टू टेल यू वन मोर थिंग, की जो लास्ट क्वेश्चन होता त्या संबंधी. येस. एक रिसेंटली इन्सिडेंट असा घडला की ज्या इन्सिडेंटमुळे मी माझं परत वे ऑफ थिंकिंग चेंज केलं. राईट. की माझ्याकडे एक मेड आली, एक सेकंड मेड होती, ती आली आणि तिला तिचा जो जॉब ती आत्ता रनिंग कंडिशनला की धुणं किंवा भांडी घासणं हे तिला नाही करायचं होतं. तिला ह्या ब्युटी क्षेत्रामध्ये यायचं होतं. सो तिला माझी फीस अफोर्डेबल नव्हती आणि मग मी तिला अगदी मिनिमम ह्याच्यामध्ये, म्हणजे तिला जेवढं अफोर्डेबल होतं ह्याच्यामध्ये मी तिला ते पूर्ण नॉलेज दिलेलं आहे. प्लस तिला स्टार्टर किट प्रोव्हाइड केला आहे. नाव शी इज वर्किंग विथ हर ओन सेल्फ. होम सर्व्हिसेस घेते ती स्वतः. रादर मी सुद्धा माझे काही कस्टमर्स तिला रेकमेंड करते आणि ती ते फॉलो पण करते. दॅट्स ग्रेट. खूप छान एक टेस्टिमोनियल सांगितलंय त्यांच्या एका स्टुडंटचं. आणि असेच वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी जेव्हा आपल्यासोबत आपल्या वुमन एंटरप्रिन्युअर्सला आणि नवनवीन ज्या तरुण मुली येतात त्यांना सुद्धा जेव्हा प्राप्त होतात, त्यांना सुद्धा एक ध्येय मिळतं. ओके, वी हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. सो रिअली हॅट्स ऑफ टू पूनम. आणि माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी, की जी पर्ली ब्युटी पार्लर आहे त्याची इन्फ्रास्ट्रक्चर कशी आहे, कुठे आहे एक्झॅक्टली, सो दॅट माझ्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्या पार्लरला नक्की व्हिजिट करता येईल. पर्ली ब्युटी पार्लर हे लेक टाउन बीबीवाडी एरियामध्ये सिच्युएटेड आहे. 300 to 350 स्क्वेअर फीट एरियाचं माझं पार्लर आहे. याच्यामध्ये प्रत्येक सेक्शन एक वेगवेगळं आहे. हेअर ड्रेसिंगचं सेक्शन वेगळं आहे, ब्युटीचा सेक्शन वेगळा आहे, स्पाचा वेगळा आहे, रिसेप्शन एरिया वेगळा आहे, वेटिंग एरिया वेगळा आहे. प्रत्येक एकाला एक स्वतःची एक स्पेस मिळते तिथे. माझा स्टाफ जो आहे तो सुद्धा वेल ग्रूम्ड, वेल ट्रेन्ड असा माझा स्टाफ आहे, की जो प्रत्येक आलेल्या क्लायंटला म्हणजे वॉर्मली म्हणजे होमली फील करवतो. असं नाही होत की तुम्ही एखाद्या प्रोफेशनल ठिकाणी आलात आणि तुम्हाला प्रोफेशनल ॲटिट्यूड मिळतोय आणि तुम्ही त्याच पद्धतीने जाताय. तुम्हाला तिथे आल्यानंतर म्हणजे प्रॉपर होमली ट्रीटमेंट मिळते. होमली बेस सगळं तिथं होतं आणि तुमच्या ज्या काही ट्रीटमेंट्स वगैरे आहेत त्या सुद्धा छान पद्धतीने प्युअरली कॅरी फॉरवर्ड केल्या जातात. वाव, लवली. त्यांनी इतकं छान डिपेक्ट केलंय. मला खरंच खूप उत्सुकता आहे लवकरात लवकर पर्ली ब्युटी पार्लरला व्हिजिट नक्की करायला हवं. आणि माझा थोडासा पर्सनल एक्सपिरियन्स सुद्धा आहे. येस, स्टाफ इज एक्स्ट्रीमली वेल ग्रूम. सुरुवातीला त्या जेव्हा आमच्याकडे आल्या होत्या तेव्हा त्यांना मी क्वेश्चन विचारलं, व्हॉट इज युअर सिक्रेट ऑफ दिस ब्युटिफुल स्किन अँड ग्लोईंग स्किन. त्यांनी सांगितलं होतं, जेव्हा मी या बिझनेसमध्ये आहे, वेर आय हेल्प अदर वुमन टू लुक गुड, आय हॅव टू लुक गुड एज वेल. सो नॅचरली ब्लेस ब्युटी पूनम यांच्यासोबत आपण बोलत आहोत. आणि आपण हा प्रवास थोडासा पुढे नेऊया आणि त्यांना विचारूया अजून एक प्रश्न, ज्याच्यामध्ये मी विचारणार आहे, एक अशी काय खासियत आहे पर्लीमध्ये जी बाकीच्या पार्लर्समध्ये नाहीये किंवा बाकीच्या सलॉन्समध्ये नाहीये. व्हॉट इज दॅट USP? व्हॉट इज सो युनिक अबाउट यू अँड युअर सर्व्हिसेस? मेनली द युनिकनेस मी जर सांगेल तर फर्स्टली की तुमचं मी लेडीजच्या जेव्हा मी विचार करते, प्रत्येक लेडी स्वतःला एनहान्स करण्यासाठी प्रयत्न करते. आजच्या क्षेत्रामध्ये नो डाऊट की बऱ्याचशा एंटरप्रेन्योर्स आहेत, वर्किंग वुमेन्स आहेत की ज्या स्वतःच्या ह्याच्यावरती त्या स्वतःचं हा जो पार्ट आहे तो चांगल्या पद्धतीने कॅरी करून नेऊ शकतात. पण अशा पण काही आहेत की ज्यांना अजूनही ही गोष्ट अफोर्डेबल नाहीये, पण त्यांना त्यात म्हणजे स्वतःला एनहान्स करण्याचा इच्छा असते पण त्या करू शकत नाही. सो माझा फर्स्ट युनिकनेस असा आहे की माझा बजेट फ्रेंडली जो काही आहे, मी ज्या पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्या पूर्णपणे बजेट फ्रेंडली आहेत, तुमच्या पॉकेट फ्रेंडली आहे. आणि प्लस मी माझा जो काही मोटो आहे की मी प्रत्येक प्रोडक्ट हा ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड प्रोडक्ट्स मी यूज करत नाही. कम्प्लीट ब्रँडेड प्रोडक्ट्सच यूज करते, जरी माझं बजेट फ्रेंडली आहे तरी सुद्धा. वाव, लवली. सो while I was discussing with Poonam, बेसिक गोष्टी लाईक थ्रेडिंग और वॅक्सिंग अत्यंत मिनिमम अफोर्डेबल दरामध्ये यांच्याकडे होतात, परंतु सर्व्हिस आणि क्वालिटीवर कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. सो आय हॅव कपल ऑफ क्वेश्चन्स फॉर यू पूनम. सगळ्यात पहिले तर पर्ली ब्युटी पार्लरच्या या जर्नीमध्ये आलेले सेटबॅक्स आणि त्याला तुम्ही कसं ओव्हरकम केलं आणि आता तुमचे एक्सपान्शनचे प्लॅन्स काय आहेत, मला अगदी थोडक्यात सांगा.
जर्नी मधला माझा असा प्रवास राहिला की सुरुवातीचे काही महिने आय वॉज सिटिंग आयडल, जस्ट आयडल. म्हणजे मला एक सिच्युएशन अशी आली होती की मी आता बंद करू का? कारण मला ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश सलोन्स अँड पार्लर्स त्या माझ्या एरियामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरणं म्हणजे इट वॉज ना के बराबर. बट देन आय गेव अ थॉट, मी का आले होते ह्या बिझनेसमध्ये, मी का ह्याच्यासाठी मी हा पार्ट का निवडला. सो दॅट रिमाइंडेड मी अ लॉट. आणि त्यावेळेला म्हटलं की ओके, लेट्स स्टार्ट इट फ्रॉम द झिरो. लेट्स नॉट डू कॉम्पिटिशन विथ द ऑलरेडी जे सेटल्ड आहेत त्यांच्यावर कॉम्पिट न करता स्वतःशी पहिले कॉम्पिटिशन करूया. स्वतःला पहिले ग्रूम करूया, स्वतःला पहिले एनहान्स करूया आणि स्वतःला पहिले प्रॉपर वेने रिप्रेझेंट करूया. सो त्यावेळेला माझे अप्स अँड डाऊन्स तर खूप झाले आणि स्टेप बाय स्टेप मी माझं जर्नी कंटिन्यू करत राहिले अँड विदिन 6 to 8 months मी 100 कस्टमर्स गोळा केले. लवली. अँड टच वुड टिल डेट आय एम म्हणजे 70 to 75% रेशो अजूनही मला कस्टमर बॅकचा रिटर्न, माझे कस्टमर्स फॉलोअर्स अजूनही आहेत. वाव वाव, दॅट्स ग्रेट. सो वाईल आय वॉज टॉकिंग टू पूनम, त्यांनी मला त्यांचा लिटरली संघर्ष गाथा म्हणू शकतो ती सांगितली होती की कसं घरोघरी जाऊन सुद्धा त्यांनी लोकांना महत्व पटवलंय की पार्लर सर्व्हिसेस, सेल्फ केअर किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यातनं लिटरली द क्लायंट गॉट सो कनेक्टेड विथ हर. आणि त्यांनी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या स्कीम्स मधनं जे क्लायंट्स मिळवले होते ते अजूनही रिन्यू करतात. दे आर स्टील लॉयल, स्टेइंग हार्डर, स्ट्रॉंग विथ हर. सो दॅट शोज दॅट दे हॅव फेथ इन हर अँड हर सर्व्हिसेस. सो पूनम, आता तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत पर्लीशी रिलेटेड? माझे पुढचे प्लॅन्स असे आहेत की माझं जर स्मॉल इन्स्टिट्यूशन मी जे स्टार्ट केलंय दॅट आय वॉन्ट टू मेक इट इन टू अ बिग इन्स्टिट्यूशन, बिग अकॅडमी, जिथे मला प्रत्येक वुमनला एक प्रत्येक प्रॉपर सर्व्हिस मला देता येईल, प्रॉपर तिचं ट्रेनिंग मला करता येईल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला हे करता येईल. आणि प्लस मला अजून काही ब्रांचेस सुद्धा उघडायचे आहेत की मला ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर पुणे सिटीमध्ये ऍटलिस्ट स्टार्ट मला पुणे सिटीपासून करायचंय की माझे कमीत कमी एक 8 ते 10 ब्रांचेस असतील की ज्यामध्ये माझी जी युनिकनेस आहे हा प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचेल. वाव, लवली. सो द नेम सेज इट ऑल. मोत्यासारखी चकचकीत असं हे सलॉन आणि डेफिनेटली त्याच्या मागचा जो थॉट आहे तो खूप नोबल आहे. आय एम अगेन स्ट्रेसिंग ऑन दिस पॉइंट. अफोर्डेबल सेल्फ केअर, ग्रूमिंग अँड ब्युटी थेरपीज. अफोर्डेबल इज द वर्ड ऑफ टुडेज शो. आणि या पॉइंटवर मी थँक्स करू इच्छिते पूनम यांना आणि देव करो की तुमचे नॉट जस्ट पुणे, नॉट जस्ट महाराष्ट्र, नॉट जस्ट इंडिया, पण वर्ल्ड वाईड वेगवेगळे आउटलेट्स येऊ. Because every woman deserves to look good and every woman should be a pearly woman. So thank you so much Poonam. आणि before you leave, आम्हाला एक तुझ्याकडनं छोटासा मूलमंत्र ऐकायचा आहे सो दॅट आपल्या बघणाऱ्या या प्रेक्षकांमध्ये कुठेतरी एक लाजरी बुजरी पूनम डेफिनेटली वाट बघतीये की शी नीड्स दॅट पुश सो दॅट शी कॅन बी ओनर ऑफ सम पर्ली ब्युटी पार्लर वन डे. ऍक्च्युली मेनली सांगितलं तर ब्युटी लाईज विद इट. येस. फर्स्ट गोष्ट तुमच्या स्वतःपासूनच ती सुरू होत असते, मग तुम्ही ती दुसऱ्याला देऊ शकता. सो ब्युटी लाईज विदिन. आणि दुसरी एक अजून असं सांगेल की बिफोर कम्प्लिटिंग और अचिव्हिंग युअर ड्रीम्स, फर्स्ट ड्रीम देम. जर तुम्ही ड्रीम नाही करू शकलात एखादी गोष्ट तर तुम्ही ती अचीव्ह पण नाही करू शकत. सो फर्स्ट ड्रीम अँड देन अचीव्ह इट. लवली थॉट. सो स्वप्न बघायला घाबरू नका आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसाची रात्र झाली तरी काही हरकत नाही. आणि आपल्यासोबत आता बोलत होत्या आपल्या आजच्या गेस्ट पूनमजी फ्रॉम पर्ली ब्युटी पार्लर, पर्ली सलॉन्स अँड अकॅडमी, जे आहे लेक टाउन एरियामध्ये आणि खूप छान मस्त प्रेशियस असे त्याच्यामध्ये, स्पेशियस असे त्याच्यामध्ये एरियाज आहेत आणि खूप मस्त ट्रीटमेंट मिळते. आय हॅव माय ओन टेस्टिमोनी. प्लीज गो अँड मीट हर. शी इज अ लवली ह्युमन बीइंग टू कनेक्ट. And on that note, I would like to end today's episode. Thank you for being a wonderful guest. आणि मी आता साइन ऑफ करत आहे. लवकरच भेटू पुढच्या MLA सेलिब्रिटीच्या एपिसोडमध्ये. नमस्ते.